मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय शिवराय. आपल्या सगळ्यांना माहिती असेल का धुळ्यामध्ये वानावळ नावाचं एक गाव आहे. त्या गावातल्या एका तरुणाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्या पोस्टवर अतिशय खालच्या लेवलला काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी औरंगजेबाच्या 12 बापाच्या औलादींनी त्यावर कमेंट केल्या आणि महाराजांचा अपमान केला. या गोष्टीचा निषेध म्हणून आमचे काही हिंदू तरुण पोलीस स्टेशनला जातात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी. शिरपूर तालुक्याचा उपनिरीक्षक आहे के पाटील. त्याने आमच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या तालुका प्रमुखाला किंवा विभाग प्रमुखाला, जयेश पाटील नाव त्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. त्याला बेदम मारहाण केली. त्याला अतिशय खालच्या लेवलला शिवीगाळ केली. अतिशय रस्त्यावर पडून त्याला मारलेला आहे. तो अजूनही बेडवर पडलेला आहे. हा तोच के पाटील भाडकाव आहे जो 2 वर्षापूर्वी 40 गावामध्ये एका कीर्तन बंद पाडण्यासाठी नारदाच्या गादीवर बुट घालून गेला होता. म्हणजे त्यावेळेस सुद्धा त्याने नारदाच्या गादीचा किंवा वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता. त्यावेळेस आदरणीय आमदार मंगेश चव्हाण यांनी त्याची चांगलीच हजेरी घेतली होती आणि त्याची बदली केली होती. आता सुद्धा त्याने आमच्या हिंदू बांधवांना अतिशय खालच्या लेवलला शिव्या देऊन त्यांना अतिशय बेदम मारहाण केलेली आहे. फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, फक्त बदली करून चालणार नाही. 2 वेळेस हा भाडखाऊ चुकी करून मोकळा झालेला आहे. आता 3ऱ्या वेळेस त्याची चुकी माफ करणार नाही. त्याला निलंबित करा, कायमचं पदमुक्त करा. अन्यथा परत जर त्याची चुकी केली तर हा हिंदू समाज आता जबाबदारी घेईल आणि त्याचा हिशोब चुकता करेल. फडणवीस साहेब फक्त हिंदुत्ववादी नेता म्हणून चालणार नाही. तुमच्यात खरंच हिंदुत्ववादी विचार शिल्लक असतील तर आताच्या आता ह्या के पाटील नावाच्या भाडखाऊ जिहादी पोलिसाला लवकरात लवकर निलंबन करून त्याची सखोल चौकशी करा. त्याला पगार काय शासनाच्या तिजोरीतून येतोय का मदरसेमधून येतोय, कोणी त्याला भाड खाऊ घालतंय, याची चौकशी करा आणि त्याला कायमचं पदमुक्त करा. के पाटील नावाच्या जिहादी डुकराचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि माझ्या संपूर्ण हिंदू बांधवांना आणि माझ्या भावंडांना विनंती आहे, आता आपली जबाबदारी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या फडणवीस साहेबांना सुद्धा कळू द्या का सामान्य हिंदू लोकांची काय भावना आहे. लवकरात लवकर याचं निलंबन झालं पाहिजे आणि याच्यावर चौकशी बसली पाहिजे, एवढीच एक सामान्य अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.